हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर। तर मैत्रिणींनो, आपण या अगोदर 2 व्हिडिओ 36 साईजचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। एक मेजरमेंट कसे घ्यायचा आणि एक जो पेपर कटिंग होता तो कसा कट करायचा, प्लस बाही कटिंग करायची आणि त्याचबरोबर कटोरी कशी वाढवायची ते पण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे। त्याच कटिंग ठेवून आपण आज 36 साईजचा जे आपलं मेन फॅब्रिकवरती जी कटिंग आहे ती कशी ॲडजस्ट करायची ती मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर आपण इथं साधा ब्लाऊज पीसचीच कटिंग घेणार आहोत। तर हे बघा, ब्लाऊज पूर्ण दोन्ही बाजूनी फोल्ड केला आहे आणि व्यवस्थित करून घ्यायचं आहे। बघा, सगळ्या बाजूनी कुठे कमी जास्त नाही पाहिजे, सगळ्या बाजूनी सारखाच पाहिजे। त्यानंतर बंद बाजूकडून आपण पेपर कट सुरुवात करणार आहे। बॅक पार्ट हा बंद बाजूकडून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण फोल्ड करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण पहिल्यांदा अगोदर आपण बंद बाजूकडून बॅक साईडचा जो पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे। इथे बघा, जी आपला बॅक साईडचा पार्ट आहे तो अगोदर घ्यायचा आहे। बंद बाजू माझ्याकडून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या बंद बाजूकडून बॅक पार्ट घ्यायचा आहे। जेव्हा आपण कटिंग करू त्याचा पूर्ण पार्ट निघेल। त्यानंतर आपण जेवढे पार्ट कटिंग केले आहेत तेवढे ॲडजस्ट करून घ्यायचे। आधी बघा, बॅक पार्ट घेतला आहे, त्यानंतर साईड पार्ट आणि त्यानंतर ह्या बाजूला आपण क्रॉस पट्टी आहे ती घेतलेली आहे आणि बाजूला आपण बाही कटिंग पण घेतलेली आहे। त्यानंतर आपण कटोरी घेतलेली आहे। बघा, आता हा ब्लाऊज पीस मोठा आहे त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही, पण जेव्हा ब्लाऊज पीस छोटा असेल तेव्हा आपल्याला खूप ॲडजस्ट करावं लागतं। तुम्ही नवीन असाल तर ब्लाऊज पीस 90 सेंटीमीटरच घ्यायचं आहे, किंवा मोठ्या साईजचं माप असेल तर 1.25 मीटर पण कापड तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर बघा, जो बॅक पार्ट ठेवला होता त्याच्यावर मी हात प्रेस केला आहे, हात ठेवलेला आहे, जेणेकरून जो पार्ट आहे तो इकडे तिकडे होणार नाही। तर आता इथं माझ्याकडे चॉक नसल्यामुळं मी जे माझ्याकडं स्केच पेन आहे त्यानेच ड्रॉ करत आहे। शक्यतो आपण जे चॉक आहे त्यानेच करायचं आहे। तर पूर्ण पार्ट ठेवून घेतल्यानंतर आपण एक एक पार्ट ड्रॉ करून घेणार आहोत। जे ब्लाऊज पीस आहे त्यावरती तुम्ही बघायचं आहे मी साईड पार्ट कसा ठेवलेला आहे, साईड पार्ट बॅक पार्ट जो ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तो कसा ठेवला आहे, त्यानंतर जी क्रॉस पट्टी आहे ती कशी ठेवली आहे, साईड पार्ट कसा ठेवला आहे आणि जी बाई आहे ती कोणत्या साईडने टाकलेली आहे तुम्ही एकदा लक्षात घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही जर ब्लाऊज कट केला तर तुमचा ब्लाऊज कापड कमी पण पडणार नाही। आणि त्याचबरोबर कधी कधी असं होतं ना, कापड चोरत नाही, त्यावेळेस मोठा प्रॉब्लेम होतो। त्यामुळं आपण जेव्हा साईड जी कटिंग आहे तेव्हा आपण ब्लाऊज पीसवर टाकतो तेव्हा ती पूर्ण ॲडजस्ट होते का नाही याची काळजी घ्यायची आहे। मी आता इथं 2 क्रॉस पट्ट्या, कारण आपला हा साधा ब्लाऊज पीस असल्यामुळं आपल्याला 4 क्रॉस पट्ट्या लागणार आहेत। तर मी हे जे स्केच पेन आहे त्याने ड्रॉ करत आहे। तर तुम्ही पण असं ट्राय करा आणि जशी मी कटिंग केले तसेच करा, जेणेकरून तुमचं कुठेही कापड कमी पूर्ण पडणार नाही आणि त्यातले आपले सगळे पार्ट म्हणजे सगळे भाग निघतात। जे आपल्याला गोलसाठी तिरकस पट्ट्या लागतात त्या पण निघतात, आयपट्टी, हुकपट्टी, कमरपट्टी सगळं निघतं। त्यामुळं जेव्हा आपण जी कटिंग करतो तेव्हा थोडीशी काळजी घ्यायची आहे। आणि तुम्ही प्रत्येक पार्ट जेव्हा कटिंग करतात, आता हा सिल्क बन्सरी कपडा आहे, खूप सटकतो, त्यामुळं आपण थोडंसं प्रेस करून ठेवायचं आहे हाताने एक एक पार्ट जेव्हा आपण त्याची मार्किंग करणार आहोत, जेणेकरून तो इकडे तिकडे हलणार नाही। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन ब्लाऊज रिलेटेड तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स बघायला भेटतील। आणि हा ब्लाऊज मी तुम्हाला स्टिचिंगचा पण व्हिडिओ दाखवणार आहेत। तर खूप मैत्रिणी का त्यांची अशी त्यांची अशी हे की आम्हाला ब्लाऊज कटिंग शिकवा, डिझाईन तर येते आम्हाला, म्हणजे डिझाईन बघून पण येते, पण कटिंग हा सगळ्यात ब्लाऊजचा मेन पार्ट आहे। त्यामुळं मी तुम्हाला
डिटेलमध्येच दाखवत आहे की कटिंग जेव्हा आपण कापडावर टाकतो तेव्हा कशी टाकायची, जेणेकरून आपला जेव्हा ब्लाऊज आपण स्टिच करणार आहे तेव्हा काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. यासाठी तुम्ही ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या क्लिअर करत चला, शिकत चला, जेणेकरून आपल्याला ब्लाऊज पूर्ण स्टिच करता येईल. की जेव्हा आपण ब्लाऊज व्यवस्थित कट करतो तेव्हा स्टिचिंगला पण काही प्रॉब्लेम येत नाही. पण कधी काय होतं, आपण घाई गडबडीत आपल्याला समजत नाही कसं टाकायचं आणि मग कटिंग करतो आणि नंतर कापड कमी पडतं आणि मग मॅचिंग कापड शोधण्यात खूप त्रास होतो. त्यामुळं तुम्ही नवीन बिगनर असाल तर असंच कटिंग करा, तुम्हाला कुठेच काही प्रॉब्लेम येत नाही याची गॅरंटी मी घेते. आणि चला आता तर आपण पूर्ण पार्ट ड्रॉ करून घेतलेले आहे. आता बघा इथं स्केच पेनने केले आहे. शक्यतो माझ्याकडे चॉक असा तर तुम्हाला अजून चांगलं समजलं असेल. नेक्स्ट टाईम मी जेव्हा व्हिडिओ बनवाल तेव्हा मी नक्की तुम्हाला चॉकनेच मार्किंग करून दाखवल. पण एवढं मी तुम्हाला सांगितलं आहे. आता इथे बघा, आता साधे ब्लाऊज पीस पण शक्यतो खूप बायका स्टिच करतात, कारण साधे ब्लाऊज पीस जास्त दिवस टिकतात आणि अस्तरचे ब्लाऊज आहेत ते लवकर खराब होतात आणि साडी खराब झाली की ब्लाऊज पण यूज होत नाही. तसे हे ब्लाऊज पीस जर आपण स्टिच केले तर साडी खराब झाली तर आपण नेक्स्ट जी साडी असेल तिच्यावर पण मॅच करू शकतो. त्यामुळे जास्त कटोरी ब्लाऊज जास्त शिवतात बायका. माझ्याकडं तर कटोरी ब्लाऊज खूप आहे स्टिचिंगला. तुम्हाला पण सांगते प्रिन्स कट, फोर टक्स बोटनेक हे शक्यतो फक्त कार्यक्रमासाठी किंवा काही फंक्शन दुसरं काही असेल तरच वापरतात आणि कटोरी ब्लाऊज रेग्युलर यूज करतात, कारण कटोरी ब्लाऊजमध्ये बायकांचं म्हणणं असं आहे की ते कम्फर्टेबल असतात. अशा प्रकारे आपण एक पार्ट कट करून घ्यायचा. कट करताना लक्षात ठेवायचं आहे आपण जेव्हा जी मार्किंग करतो त्याच्या साईडनी कट करायचं आहे, मार्किंगवर कट करायचं नाही. अशा प्रकारे आपल्या इथे पार्ट एक मी कट करून घेतला आहे. आणि जेव्हा आपण पार्ट कटिंग करतो तेव्हा थोडीशी काळजी घ्यायची आहे. तुम्ही नवीन असाल तर हळूहळू कट करायचं आहे. कपडा कुठे इकडे तिकडे कट नाही लागला पाहिजे आणि त्यावर आपला पूर्ण ब्लाऊज डिपेंड असतो. ओके, अशा प्रकारे आपला हे पार्ट कट झालेले आहे. आता उरलेले पार्ट आहे ते पण आपण कट करणार आहोत. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. कारण लाईक करायला आपल्याला काही पैसे लागत नाही आणि तुम्हाला खरोखर जर ब्लाऊज शिकायचे असेल तर हा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जे की ह्या चॅनलवर छोटे अपडेट, छोटे टिप्स आहेत ते मी सांगत असते. तर साईड पार्ट पण कट झाला आहे. तुम्हाला जर कधी वाटलं कटिंगमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल तर इथं साईड पार्ट आपण थोडीशी उंची पण ॲड करू शकतो, म्हणजे तिथं काही चुकलं असेल तर. पण हे कधी करायचं आहे, जेव्हा आपण स्टिचिंग करतो, कटिंग करायच्या अगोदरच करायचं आहे. एकदा मार्किंग झाल्यानंतर वाढवायचं असं वाढवू शकतो. नंतर आपल्याला ते कटिंग केल्यावर काहीच करता येत नाही. बघा, या ठिकाणी आपली बाही वगैरे सगळं कटिंग झालेलं आहे. तर बाही पण कटिंग झाले आहे. यानंतर आपल्याला क्रॉस पट्ट्या, कमरपट्ट्या वगैरे, कमरपट्ट्या ते काढायचे आहे, ते तुम्हाला मी दाखवते. आता आपल्या गोटसाठी तर तिरकस पट्ट्या लागत्या, पण शक्यतो मी गोट पायपिंगच करते. पायपिंग म्हणजे दाबपट्टे देऊन घेते, कारण साधा ब्लाऊज आहे त्याची जी शिलाई आहे ती पण खूप कमी असते आणि गोटला जास्त वेळ लागतो, त्या असा हात शिलाई वगैरे. त्यामुळे जास्त शक्यतो मी दाबटिपच मारून देते. साध्या ब्लाऊजला पण दिसायला पण छान दिसतात आणि टाईम पण वाचतो. चला, अशा प्रकारे आपले पार्ट कटिंग झालेले आहेत. त्यानंतर आपण आता इथे कमरपट्टी वगैरे कट करून घ्यायची. कमरपट्टी ब्लाऊज कटिंग करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे की इकडे तिकडे कट लागले नाही पाहिजे. त्यानंतर आपण कटोरी कट करणार आहोत. हे कापड खूप सिल्क आहे, त्यामुळं तुम्ही शक्यतो जे आपले टाचणे असतात त्या लावून घ्यायचे आहे, जेणेकरून हलणार नाहीत. आणि सिल्क आहे, बंसारी सिल्क कापड आहे. आता तुम्ही साईडला बघू शकतात की याचे 4 ते 5 ब्लाऊज आहे. हे 36 साईजचे ब्लाऊजचे सगळे बंसारी सिल्क कापड आहे, त्यामुळे ते खूप छटकतात पण लॉंग टाईम टिकतात आणि हे किती दिवस वापरले तरी खराब नाही होत. बायका शक्यतो बंसारी सिल्कच
कापड यूज करतात रेग्युलरसाठी, किंवा कॉटन कसं थोडे जास्त दिवस झाले की चुरगळल्यासारखं वाटतं, पण बन्सारी सिल्क कापड असं आहे की तुम्ही किती पण यूज करा ते जसं की तसंच असतं. त्यानंतर आपण तिरकस पट्ट्या काढणार आहोत. त्या स्केलने मी 1-1 इंचाच्या कट करून तिरकस पट्ट्या घेतलेल्या आहे बघा. 2-3 आपण डबल फोल्डवर कट करून घ्यायच्या, जेणेकरून आपल्या पूर्ण पायपिंगला पुरेल. पूर्ण पाईप आता इथं छोटे मुलं आहे ते सारखे आजूबाजूला फिरताय, इट्स ओके. पण तरी पण मी तुम्हाला जे स्टेप बाय स्टेप ब्लाऊजची पूर्ण स्टिचिंग पण दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत चला. आता या अगोदर आपण मेजरमेंट कशी घ्यायची ती सांगितली, त्यानंतर पेपरवर कटिंग कशी करायची ती पण सांगितली. त्यानंतर आपण जी बाही आहे ती कटिंग कशी करायची आणि कटोरी कशी वाढवायची आणि कट करायची ते पण सांगितलं आहे. त्यानंतर आता कपड्यावरती पेपर कटिंग ठेवून कशी कट करायची ते पण सांगितलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लाऊज स्टिच करायला ना तुम्हाला कुठंच प्रॉब्लेम येणार नाही. प्रत्येक स्टेप ह्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या गोष्टी ॲड केलेल्या आहे की जेणेकरून तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरज नाही. स्टेप बाय स्टेप तुम्ही 1-1 पार्टवर क्लिक केले तर तुम्ही पूर्ण ब्लाऊज स्टिच करशाल. तर जो नेक्स्ट व्हिडिओ असेल तो पूर्ण स्टिचिंगचा असणार आहे, जेणेकरून तुम्ही पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग होईल. कारण कधी कधी काय होतं, आपण सगळा पार्ट जर एकाच व्हिडिओमध्ये दाखवला तर बायकांना पण कळत नाही आणि आपण एवढं 1 तासाचा तर व्हिडिओ अपलोड नाही करू शकत. त्यामुळे छोटे छोटे पार्ट केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला पण कळेल हळूहळू सांगितल्यानंतर. आणि मला पण मग जास्त हे होणार नाही, म्हणजे कधी कधी कळत नाही, कारण भरपूर कमेंट येतात की खूप फास्ट झालं, समजलं नाही. त्यापेक्षा असं जर केलं आपण 1-1 पार्ट स्टेप बाय स्टेप. तर या ठिकाणी कमरपट्ट्या आपण सगळे कट केलेले आहे कमरपट्ट्या, आणि ते तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला पण असे आवडला असेल व्हिडिओ तर तुम्ही ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.